मी विनंती करेन की रवी वाघमारे यांनी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी घ्यावी माझ्या वतीने. धन्यवाद दादा. अगदी आपण पाहिलं तर या अतिशय चांगला निर्णय असेल, कारण आपण पाहतोय ना प्रत्येक संघामध्ये अशी माणसं कमी पाहायला मिळतात ज्या स्वतःची छाप दुसऱ्याच्या नावावरती कोरली जाते. मी विनंती करेन शुभम नाईक इथं आपण पाहिलं तर उपस्थित झाल्यात. मी शुभम नाईकना विनंती करेन या रवीसाठी मात्र मॅन ऑफ द मॅचचा किताब मात्र देण्यात हे गरजेचं आहे. तर वरील सामन्याकडे आपण पाहू शकाल संजय नगर विपक्ष आपण पाहिलं तर गोर कामत सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना झाली. मयूर या बिलस डावकुरीचा फलंदाज पहिला चेंडू मात्र आसमान गाठलाय. चेंडू येईल 6 धाव्यांच्या साईनं षटकार. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज अनिल तैनात आपण पाहतोय. फुलटा चेंडू लालीपॉप चेंडू फटका फसलाय हव्यामध्ये. या बिलेस आपण पाहिला तर दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली जाते. टीम आपण पाहू शकाल गोर कामत टीमला संजयनगर टीमला पहिला धक्का आपण पाहतोय मयूरच्या स्वरूपामध्ये. तंबूच्या आसराला बॅक टू डगआउट झाल्या.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झालाय. इथं पहा नक्कीच अजून एक डावखुरी हाताचा फलंदाज पंचांचा इशारा येत्या यावेळेस आपण पाहिलंय हृदय सरांचा कोल आमच्या काना परत पोहोचलाय. हा चेंडू येईल वाईट आणि वाईट चेंडूच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 7 अंकावरती. या पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज पाहतोय अनिलच्या माध्यमातून. इथं मात्र हा फटका हव्यामध्ये फसलाय. चेंडू खाली क्षेत्रक्षण पिओनचा षटक आहे. आपण पाहिला तर इथं मात्र 2 धावा सहजरित्यानं पूर्ण आणि 2 धाव्याचे साईन आपण पाहिलं तर 9 धावा स्कोअर गार्ड वरती जाऊन पोहोचतील. दोन धावेच्या साईनं आपण पहिला संघ जाऊन पोहोचलाय. अद्याप आपण पाहिला तर 9 या धावावरती पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल अनिल. इथं मात्र नक्कीच क्रॉस द लाईन इथं मात्र धोक्याची घंटा झाली असती पण इथं मात्र नक्कीच चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईनं आपण पाहिला स्कोर जाऊन पोहोचलाय 9 या अंकावरती. चांगली गोलंदाजी राहिली. असं वाटलं पहिल्या चेंडूवरती मार खालाय गोलंदाजानं थोड्याशा दडपणा वाढले जातील पण इथं पहा किती चांगली गोलंदाजी राहिली. आतापर्यंत विकेट मात्र मिळवल्या. चांगला फलंदाज होता मयूर डावकुऱ्याचा फलंदाज. त्या मयूरला मात्र घरचा आपल्या पहिला तंबूचा आसरा दाखवला आणि इथं मात्र नक्कीच जा राहुल त्याच पद्धतीने मात्र खेळी करत असताना एक सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिला स्कोअर गार्ड जाऊन पोहोचेल 10 या अंकावरती. शेवटचा आता एक चेंडू शिल्लक असेल. या पिओनच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 5 चेंडूचा खेळ अद्यापच झालाय आणि मात्र 10 धावा स्कोअर गार्डवरती आपण पाहतोय. तर पुढील चेंडू आपण पाहिला शेवटचा चेंडू यावेळेस मात्र नक्कीच आपण पाहिला तर रमेश चेंडू खाली होता पण इथं मात्र नक्कीच रमेशला काही समजता आला नाही आणि चेंडू गेला आणखीन एक डॉट आणि 6 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. स्कोअर गार्डवरती जाऊन पोहोचतील धावा 10 या धावा. या सामन्याकडे आपण पाहिला 6 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. धावपलकावरती धावा आपण पाहिल्या तर 10 धावा स्कोअर गार्डवरती आहेत. नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाजी ट्रॅकवर गणेश हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. तर पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज आपण पाहिलं तर गणेश गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर 10 धावा स्कोअर गट आपण पाहिलं तर 10च्या सरासरीने 40 धावा कंप्लीट होतील का. तर पहिला गोलंदाजांना मात्र चांगली सुरुवात करून दिली होती. पहिला षटकाराचा मार खाला त्यानंतर आपण पाहिलं तर एक मोठा फलंदाज मात्र बाद करण्यामध्ये यश मिळाला जरूर. पण इथं मात्र रमेश आणि राहुल ही जोडखली मैदानाच्या आतमध्ये पण ही क्रॉस द लाईन चेंडू जाईल वन बाउन्स सीमा रेषा पलीकडे येतोय दर्जेदार चौका.
पहिलं तर धावसंख्या मात्र 14 या अंकावरती रोखण्यामध्ये यश मिळाले. प्लेअर डेव्हलप असेल तिसऱ्या तर शुभम नाईक इथं बसलेत. त्याचबरोबरीने आपण पहिला तर सामन्याला सुरुवात करा. तो चौकार मारला होता तो बोल बोलतात का ते बाकी आपण पहिला तर 2 चेंडूचा खेळ अद्याप संपलाय. या नक्कीच आपण पहिला तर वाईट चेंडू आल्या आणि वाईट चेंडूच्या साईन आपण पहिला तर धावसंख्या 1 नीट सरसेवेला 15 धावा स्कोर गटवरती आपण पाहतोय. या बिलेस आपण पहिला तर हा चेंडू खराब क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतं. चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पलीकडं 4 धाव्यांसाठी आणि 4 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय 19 या अंकावरती. चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज गणेश यावेळेस खडे खडे लगावला जातोय. चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडं दर्जेदार षटकार येतं आणि षटकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्याप आपण पाहिलं तर 25 या अंकावरती राहुल एक चांगला फलंदाज. याचबरोबर आपण पाहिलं तर दाखवून सुद्धा दिल्या या षटकाराने मात्र स्वागत केलंय गणेशचा. 2 चौकार आणि 1 षटकार. यावेळेस आपण पाहिलं तर 25 धावा स्कोर गार्डवरती जाऊन पोहोचतील. अजून एक क्रॉस द लाईन पंच उमेश भोईर सरांचा कोल येते. हा चेंडू मात्र खराब आहे आणि खराब चेंडूच्या साईनं अजून एक मात्र धावसंख्या वाढली जाईल. 26 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय. या बिलेस मात्र हा सुरेख चेंडू फेकला जातोय. या बिलेस विकेट किपर कुठली चुकी करत नाही. आता मात्र चेंडू आलाय डॉट आणि डॉट चेंडूच्या साईनं आपण पाहिला तर 26 धावा पण विकेट्स आपण पाहिलं तर मयूर सारखा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगआउट झाला. त्याचबरोबरीने राहुल त्याच्याच पायरीवरती पाऊल ठेवून मात्र ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. 2 चौकार 1 षटकार आणि 1 दुहेरी धाव. अद्यापच आपण पाहिलं तर 16 धावावरती आतापर्यंत खेळता. इथं मात्र हा मोठा फटका श्रेयसगर राऊंड या बिलेस मात्र पाठवून दिलाय सीमा रेषा पलीकडं. अजून एक येतोय दर्जेदार षटकार. 32 धाबा स्कोर गाठवरती राहुलच्या बॅटमधून आपल्याला पाहता येत नसते. षटकार आणि चौकाराची अतिशबाजी पाहायला मिळते. या आपण पाहिलं तर शेवटचा एक चेंडू शिल्लक होता आणि ते शेवटच्या चेंडूवरती इरादेपष्ट आणि आपण पाहिलं तर 2 षटकार 2 चौकार आणि 1 दुहेरी धाव. आपण पाहिलं तर अशा पद्धतीने आपला स्वतःचा वेगदान मात्र 22 धावांचा राहिलाय. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते राहुलच्या माध्यमातून.
वैयक्तिक संघाचा तिसरा आणि स्वतःचा वैयक्तिक पहिला षटक घेऊन येणारा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. विजय हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. अद्याप आपण पाहिला तर गणेशनं अतिशय मात्र भरपूर मार खाल्ले या षटकामध्ये. जवळपास 23 धावा कुठून काढल्या या षटकामध्ये. आणि टीम आपण पाहू शकाल संजयनगर मेजवानी टीम स्वतःचा आयोजकांचा संघ आपल्याला आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. इथं मात्र नक्कीच क्रॉस द लाईन पहा 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 किती चुका पाहायला मिळतात. या बिलेस आपण पाहिलं तर शेवटच्या मुंबईला अडवलं जाते चेंडू. 2 धावा होतील का पूर्ण? तिसऱ्यांसाठी निघतील का? इथं पहा किती खराब किती खराब. इथं मात्र तू मे इथं मात्र पाहू शकाल धावसंख्या 2 धावा. 2 धावा आपण पाहू शकाल कंप्लीट झाल्यात. आणि 2 धावेच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या जाऊन पोहोचतील 34 या अंकावरती. रमेश आपण पाहिलं सलामीवीर. सलामीवीर मध्ये ती क्षमता असते आपण पाहिलं तर. इथं मात्र राहुलनं मात्र दाखवून दिलाय 23 धावांची भारदारी केली या षटकामध्ये. आपण पाहिलं तर वाईटच्या स्वरूपामध्ये स्वतःच्या वैयक्तिक असतील 22 धावा. या बेलेस आपण पाहिला पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू लॉलीपॉप चेंडू. या बेलेस फटका हवेमध्ये चेंडू खाली क्षेत्रक्षण तैनात नाही. हा झेल टिपणं गरजेचा होता. 2 धावा सहजरित्यानं पूर्ण होतील. आणि 2 धाव्याच्या साईनं तिसऱ्यांसाठी निघाल्यात. इथं पहा इथं काय घडला जाईल. तर फलंदाज तिसऱ्या धावासाठी आपण पाहिलं तर तंबूच्या आसऱ्याला बॅक टू डगआउट. या 2 धाव्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचलाय 36 या अंकावरती. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय नितीन. मध्ये कन्व्हर्ट झाल्या आणि आपला फलंदाज सुद्धा बाद केल्या रमेश सारखा फलंदाजाला. इथं मात्र पहा किती चांगली गोलंदाजी राहिली. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर भरपूर धावा आल्या. आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर अवघे मात्र 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 4 धावा मात्र खर्ची केल्यात. टीम आपण पाहू शकाल गोरकामत टीमच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी आता आपल्याला पाहायला मिळते. 36 धावा स्कोर गाठवती 2 विकेट्स आपण पाहिलं तर नवीन फलंदाज सुद्धा आपल्या पाहायला मिळते नितीन. तर मात्र नक्कीच एक धाव सहजरित्या पूर्ण दुसऱ्यासाठी निघाले. तिथं काय घडला जातंय या बिलेस मात्र इथं मात्र एकाच पटरीवर 2 गाड्या. या बिलेस मात्र सुखरूप पोहोचला होता फलंदाज. पण इथं मात्र पहा काय घडला जातंय. या बिलेस मात्र अजून एक फलंदाज गेल्या पावरी मात्र परतावाला गेलं नितीनला. पंच धाव नाही ना. धाव झाले का पण कंप्लीट? पंच धाव झाले का कंप्लीट? एक नक्कीच आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आले आणि निर्धाव मध्ये आपण पाहिलं तर तू मे करत असताना 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. पण अशा पद्धतीने आपण पाहिलं तर विकेट मात्र बाहेर करून दिलंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या समीर. ऑफ साईडच्या दिशेनं सुरेख फटका. गॅप सिलेक्शन होईल का? पण इथं मात्र नक्कीच अडवलं जाईल. 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या. तिसऱ्यांचा प्रयत्न असेल. इथं 2च वरती मात्र कंप्लीट झाल्या आणि 2 धावेच्या साईन आपण पाहिलं तर 38 धावा स्कोर गाठ वरती.
पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होत्या. यावेळेस मात्र हा चांगला फटका इथं मात्र नक्कीच जुबान बाउन्स सीमा रेषा पलीकडं अजून एक येते दर्जेदार चौकार. बेचाळीस धावा स्क्वॉट कार्डवरती आपण पाहतोय. राहुलच्या बॅट मधून आपण पाहतो इथं भरपूर धावा आल्यात. व्यक्तिगत स्वतःचा पहिला आणि संघासाठी चौथा षटक घेऊन येणारा गोलंदाज आपल्याला आता पाहायला मिळाला सागर. सागर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. समीर आणि राहुल ही जोडखली आता मैदानामध्ये तटस्थ आहे. राहुलचा विचार केला गेला तर स्वतःचे वैयक्तिक धावा असतील, भरपूर षटकार आणि भरपूर चौकाराची आतिषबाजी करत असताना हॅलो नक्कीच आपण पाहतोय पहिला चेंडू फुलटॉस आणि फुलटॉस लॉलीपॉप क्रॉस द लाईन. चेंडू निघून जाईल गोलीच्या वेगानं 4 धाव्यांसाठी आणि 4 धाव्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल 46 या अंकावरती. 46 धावा स्कोर गाठोपती आपण पाहिलं तर सागरवरती मात्र पहिल्या चेंडूवरती हल्ला चढवला जातो. प्रत्येक गोलंदाजावरती हल्ला चढवला गेलाय, पण इथं पहा तिसऱ्या गोलंदाजानं चांगली गोलंदाजी केली. त्यामध्ये आपण पाहिलं 2 विकेट मिळवल्या आणि आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा. इथं मात्र प्रत्येक 3 गोलंदाजानं मात्र षटकाराचा आणि चौकाराचा मार खाल्या. यावेळेस आपण पाहिलं तर पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सागर मात्र तैनात या. गौर कामत एंडकडनं ही गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस अजून एक क्रॉस द लाईन. चेंडू गॅप सिलेक्शन झालाय कव्हरच्या पॉईंट मध्ये. चेंडू अडवला जाईल का? यावेळेस मात्र 2 धावा होतील पूर्ण. 2 धावा सहजरित्यानं पूर्ण झाल्या आणि 2 धाव्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल 48 या अंकावरती. समीरने एक चांगल्या कॉलिंग केला आणि आपला विकेट मात्र सांभाळून ठेवलाय. यावेळेस आपण पाहिलं तर या 2 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 48 या अंकावरती. थर्ड अंपर थंप नक्कीच आपण पाहायला मिळाला. फेकीचा शुभ येते आपण पाहिला तर इथं चेक केला जाईल. या बिलेस अजून एक चांगला फटका. चेंडू या बिलेस आपण पाहिलं तर जाईल. नक्कीच प्रयत्न चांगले होती. इथे चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडं. अजून एक येतोय दर्जेदार आणि दर्जेदार चौकार. या चौकाराच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचलाय 52 या अंकावरती. त्या पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते आपण पहिला सागर. चांगली गोलंदाजी राहते पण इथं आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 10 धावा खर्ची केल्यात गोलंदाजानं. तर मात्र नक्कीच हा चेंडू स्ट्राईक रॉकेट झाली. राहुलकडे आपण पाहिलं तर एका धाव्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल. अद्याप आपण पाहिला तर 53 या अंकावरती. 50चा आकडा मात्र पार झाल्या. संजयनगर टीम आपण पाहिली तर एक चांगला दादा संघ स्वतःचा होम ग्राउंड आणि होम ग्राउंडवरती खेळत असताना 50चा आकडा पार झाल्या. 53 धावा स्कोर करवती. एका धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय. अद्याप आपण पाहिलं तर 3 बाद 53 या अंकावरती. चांगली रन विकेट आपल्याला आता उभी करताना आपल्याला पाहतोय मिळतं. स्वतःचा मेजवानी टीम आपल्याला पाहायला मिळते.
त्याच्याच बरोबरीने खेळत असताना आपण पाहतोय गोरकांबट टीम अगदी एकदम जवळच्या संघ असतील आजच्या दिवसामध्ये. आजचा लॉस आपण पाहिला तर कर्जत विभागामध्ये मोडणारा जाणारा हा संघ आहे. पण इथं मात्र नक्कीच स्टेक ग्राउंड फटका राहुलनं जशी स्ट्राईक रॉकेट झाली तशा पद्धतीने मात्र चेंडूला फिरकावून दिलाय. स्टेक ग्राउंडचा येते हा चौकार आणि चौकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्याप आपण पाहतोय 57 अंकावरती. प्लेअर डिलिव्हरी असेल आपण पाहू शकाल चांगली गोलंदाजी राहिली पण त्याचबरोबरीने आपण पाहिला तर चौकार सुद्धा आला आणि आपण पाहिला तर चौकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय. अद्यापच आपण पाहिला तर 57 मध्ये अंकावरती शेवटचा तर एक चेंडू सिलेक्ट असेल. जरी मोठा फटका आला चौकार आला तरी पण धावसंख्या मात्र 7चा आकडा गाठेल. पण इथं नक्कीच आपण पाहिलं तर चौकार षटकार जर कोणी येऊन द्या सिंगल आपण पाहिलं तरी पण चालेल. पण हा शेवटचा चेंडू आहे आणि शेवटच्या चेंडूमध्ये आपण पाहू शकाल काय घडला जाईल. ज्यावेळेस आपण पाहिला तर पंचांचा इशारा येतोय हा खराब चेंडू आणि खराब लाईन 58 धावा स्कोअर गाठवरती एका धाव्याच्या साईन आपण पाहतोय. ज्यावेळेस आपण पाहतोय तर इथं मात्र चांगला चेंडू फेकला होता. एक धाव कंप्लीट झाली दुसऱ्यांसाठी निघाल्यात आणि इथं मात्र दोन धावा सहजरित्याने तिसऱ्यासाठी निघाल्यात आणि इथं मात्र काय घडलं जाते या बोनसच्या स्वरूपामध्ये या 3 धावा असतील आणि 3 धाव्याच्या साईनं आता संघ जाऊन पोहोचेल. 61 धाबा येणारे चेंडू वाजतील 24 आणि धावसंख्याची गरज असणार आहे ती अवध्या आपण पाहिलं तर 64 धाव्यांची 62 धाव्यांची असेल.
आज आपल्याला पाहायला मिळालेला मयूर मयूर वाघ चौरे असा आपल्याला हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला. बोले या सामन्याकडे आपण पाहतोय ग्रीन सिग्नल आलाय पंचांचा. यावेळेस आपण पाहिलं तर नक्कीच 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. मयूर गोलंदाजी ट्रॅकवर पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल. यावेळेस टप्पा पडल्यानंतर विकेट किपर कुठलीही चुकी करत नाही. थोडासा फ्लंबर झाला होता पण इथं मात्र चेंडू येईल निर्धाव. पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस कार्पेटच्या चाईनं चेंडूला फिरकवण्याचा प्रयत्न. इथं मात्र थोडीशी चुकी पाहायला मिळालेला. 2 धावा होतील का पूर्ण पण एकावरती मात्र रोखला गेलाय आणि एका धाव्याच्या मात्र श्री गणेशा झाल्या टीम आपण पाहू शकाल. गोरकामत टीमच्या माध्यमातून एका धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अवघेत आपण पाहिलं तर श्री गणेशा झाले. तर इथं मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी राहिल्या. कव्हरच्या क्षेत्ररक्षणानं चांगलं पाहिलं तर कमबॅक केलाय. अजून एक चेंडू येईल डॉट आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर एकच धाव स्कोर गाठवरती आपण पाहतोय. पुढील चेंडू या बिलेस आपण पाहिलं तर सुरेख या बिलेस मात्र सुरेख आणि सुरेख गोलंदाजी मयूरच्या माध्यमातून अजून एक चेंडू डॉट. यावेळेस ऑफसाईडच्या दिशेनं अशाच पद्धतीने मात्र आता खेळी करणं गरजेचं आहे. यावेळेस मात्र पाठीमागच्या चेंडूला सुद्धा नसता कनेक्ट केला असता तरी चेंडू फिरकवला असता. 2 धावा कंप्लीट झाली आणि 2 धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 3 या अंकावरती. पुढील चेंडू गोलंदाज आपण पाहूया मयूर बागचौर्या. चांगली गोलंदाजी राहिली आतापर्यंत. इथं मात्र एष्टे उद्ध्वस्त. शेवटच्या मुंबईला आपण पाहिलं तर चेंडूवरती पण पाहिलं तर फलंदाज बाद होईल. अनिरुद्ध हा फलंदाजाला मात्र परतावायला गेला.
त्याला पाहायला मिळतंय राहुल ज्याने खेळी करत असताना स्वतःच्या वैयक्तिक धावा आपण पाहिल्या तर 9 चेंडू आणि 32 धावांची बहारदारी खेळी करणारा हा फलंदाज आपल्याला पाहतोय. यावेळेस गोलंदाजी ट्रॅकवर पाहायला मिळाला. ऑलराऊंडरची भूमिका मात्र पार पडत असताना हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज राहुलच्या माध्यमातून ही चांगली गोलंदाजी करावी लागेल. यावेळेस पहिला चेंडू मात्र खराब फेकलाय आणि खराब चेंडूच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 4 या अंकावरती. पुढे या सामन्याकडे चांगलाच आपण पाहतोय 62 धावांचा पाठला करायचा आणि इथं मात्र पहा स्टेक ग्राउंडचा हा फटका. इथं मात्र थोडीशी चुकी झाली होती पण इथं मात्र नक्कीच चेंडू अडवला जाईल शेवटच्या मुवमेंटला. एक सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिला तर धावसंख्या 1 सरसेवेल 5 धावा स्कोर गाठवरती जाऊन पोहोचतील. तर नक्कीच आपण पाहू शकाल कार्पेटच्या साईनं चेंडूला ढकलण्याचा प्रयत्न आणि इथं मात्र एक सिंगल आली आणि सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्याप आपण पाहिला तर 6 या अंकावरती. अशा पद्धतीने मात्र सिंगल डबल आल्या तर सामना थोडासा अडचणीमध्ये पाहायला मिळेल. टीम आपण पाहू शकाल गोरकामत टीमच्या माध्यमातून मोठे फटके येणं गरजेचं आहे. जशी सुरुवात केली होती संजयनगर टीमनं तशी सुरुवात मात्र करावी लागेल. मयूरनं पहिल्या चेंडूवरती इरादे स्पष्ट केले होते आणि इथं मात्र आपण पाहिलं तर त्याचबरोबरनं राहुलने सुद्धा चांगली फार तरी खेळी केली पण इथं मात्र पहा काय घडलं जातं. एक सिंगल पूर्ण झाली आणि सिंगलच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल. अद्याप आपण पाहिलं तर 7 या अंकावरती. तर नक्कीच नेक्स्ट मॅच कडे बोलूया. आपण पाहू शकाल नाण्यापैकी करण्यासाठी मी अरुण दादा वागचौऱ्याला विनंती असेल. दोन्ही संघ मात्र उपस्थित आहेत. गौर कामत संघ असेल आणि संजयनगर वर्सेस आपण पाहिलं तर गौर कामत असा सामना चालू आहे. त्याचबरोबरीने आपण पाहतोय पुढच्या मॅच साठी आपण पाहिलं तर रायकडपाडा उपपेक्षा आपण पाहिलं तर गोरकामत असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच डॉट चेंडू आल्या आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या 7 वरती मात्र रोखली गेल्या आणि तर आपण पाहू शकाल एक चांगली खेळपट्ट्या उपलब्ध करून देणार आपण पाहिलं तर ग्राउंड आहे. पण इथं मात्र नक्कीच होम ग्राउंड मात्र गाजवलाच्या दिवसामध्ये संजयनगर टीमनं इथं मात्र हा मोठा फटका. इथं मात्र कुठली चुकी करणार नाही. शेवटच्या चेंडूवरती आपण पाहिलं तर नक्कीच जशा पद्धतीने मयूरने शेवटच्या चेंडूवरती विकेट घेतला होता तशाच पद्धतीने हे शेवटच्या चेंडूवरती विकेट आला. फलंदाज बाद होईल. आपण पाहू शकाल सागर हा फलंदाज मात्र बाद होतोय. नक्कीच आपण पाहिला तर वाईट चेंडू आल्या आणि वाईट चेंडू सुनील आणि अनिल ही जोडखाली मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथं मात्र हा मोठा फटका चेंडू हवेखाली या विलेस मात्र नक्कीच चेंडू जाईल. वन बाउंस षटकार येते आणि षटकाराच्या साईन आपण पाहिलं तर धावसंख्या मात्र वाढली जाईल. चौदा धावा स्कोर गाठवत या. आपण पाहतोया
तर नक्कीच मी विनंती करेन डी एन पवार साहेब कुठे असतील त्याने उपस्थिती दाखवा जर आपण पाहतोय समालोचक करण्यासाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ज्ञानेश्वर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळालेला एक चांगली गोलंदाजी त्याच करावी लागेल जशा पद्धतीने राहुलनं आणि मयूरनी गोलंदाजी केली त्याच पद्धतीने ही गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल का पण इथं पहिला चेंडू मात्र सुरेख फेकलाय गोलंदाज ज्ञानेश्वरच्या माध्यमातून काय गोलंदाजी आहे स्वतःचा होम ग्राउंड असताना इथं मात्र पाहता फलंदाजी करत असताना षटकार आणि चौकाराची अशीच बाजी झाली पण इथं मात्र नक्कीच आपण पाहिलं तर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी आणि गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी सुद्धा राहते इथं मात्र पहा टप्पा पडल्यानंतर उचली देणारा चेंडू नाही इथं मात्र नक्कीच विकेट किपरच्या हातामध्ये हा चेंडूला विसरला गेलाय विकेट किपर कुठलीही चुकी करत नाही यावेळेस आपण पाहिला तर या दोन चेंडू मात्र डॉट आल्यात आणि डॉट चेंडूच्या साईन आपण पहिला समीकरण बदलत जाईल आता धावसंख्येवरती अजूनही मात्र भरपूर धावांची गरज असणाऱ्या अवघी आपण पाहिलं तर 14 धावांची धावफलकाने आतापर्यंत जमा केली अजूनही मात्र भरपूर धावा 62 धावांचा पाठला करायचा आणि 62 धावांचा पाठला करत असताना इथं मात्र फटका अजून एक मात्र हवेमध्ये फसलाय इथं मात्र कॉलिंग करणं गरजेचं होतं इथं मात्र पहा काय घडलं जाते एक सिंगल पूर्ण झाली आणि या सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर स्कोर गार्ड जाऊन पोहोचेल 15 या अंकावरती त्या पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल यावेळेस मोठा फटका मोठा पहार चेंडू खाली क्षेत्रक्षण कुठलीही चुकी करणार नाही अजून एक मात्र फलंदाज होईल बाद सुनीलच्या पारींचा तो त्या ज्यानं आपण पाहिले तर चांगला खेळ दाखवला होता या पहिल्या षटकामध्ये पाठीमागच्या षटकामध्ये सुद्धा षटकार आला होता त्याच्या बॅटमधून पण इथं मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी राहिली ज्ञानेश्वरच्या माध्यमातून आता पाहिलं बॅक टू बॅक तिसरी विकेट तंबूच्या आसऱ्याला आल्या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रवाना झाल्या विजय पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होईल यावेळेस मात्र गेल्या मात्र मोठा फटका मारण्याचा अडवला जाईल शेवटच्या मोमेंटला पंच सिंगल डबल सिंगल आली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर स्कोरकार्ड वरती जाऊन पोहोचेल 16 या अंकावरती टीम आपण पाहू शकाल थोडसा अडचणीमध्ये सापडल्या टीम आपण पाहतोय इथं मात्र 3 विकेट सुद्धा मिळवल्या जातात इथं मात्र कार्पेटच्या साईन चेंडू अडवला जाईल का मयूर चेंडू खाली उचलणार फेकणार सिंगल आली आणि सिंगलच्या साईन आपण पाहिलं तर स्कोर गट आता जाऊन पोहोचलाय 17 या अंकावरती अशुभ आकडा या क्रिकेटमध्ये मानला जातो ते आकडा मात्र जाऊन पोहोचले टीम आपण पाहतोय गोरकामत टीम नक्कीच आपण पाहिलं शेवटचा आता एक षटक मात्र शिल्लक असणाऱ्या 6 चेंडू मध्ये आता भरपूर धावा करावी लागतील जवळपास आपण पाहिलं तर सहा चेंडू आणि 45 धाव्यांची गरज असणार आहे
व्यक्तिक आपण पाहतोय शेवटचा षटक घेऊन येणारा गोलंदाज इथं मात्र नक्कीच खड्या खड्या उडवण्याचा प्रयत्न, पण हवामध्ये चेंडू फटला. या बिलेस मात्र नक्कीच फसला होता, पण इथं मात्र नक्कीच झेल मात्र जमिनीला दान झाली आणि एका धाव्याच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय. अद्याप आपण पाहिला तर 18 या अंकावरती विनय हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आता करावी लागेल. 45 धावांचा पाठला करायचा होता 6 चेंडूमध्ये, पण इथं पहा पंचांचा इशारा थोडासा लेट आलाय, पण इथं मात्र खराब चेंडू पाहायला मिळेल आणि खराब चेंडूच्या साईनं संघ जाऊन पोहोचेल 19 या अंकावरती. नक्कीच आता मात्र नक्कीच चांगला चेंडू फेकलाय. यस बोलू या सामन्याकडे आपण पाहतोय तर चांगला सामना राहिला. तर नक्कीच या स्पर्धेसाठी पाहुण्यांचं आगमन झाल्या. भालचंद्र जाधव साहेबांना विनंती असेल या स्पीठामध्ये या स्थानापन्न व्हा. भालचंद्र जाधव मेनफॉन भानसोलीचे पाहुणे आलेत. पण पहिलं तर मी विनंती करेन साहेबांना या स्पीठामध्ये या. तुमचं स्वागत आहे. आपण येऊया सामन्याकडे. चांगला सामना चालूया. यावेळेस मात्र अजून एक चांगला चेंडू ब्रह्मास्त्र वापरलाय विनय हा गोलंदाजी ट्रॅकवर. 45 धावा 6 चेंडू मध्ये असोपल मध्ये एका साईडनं मात्र झुकवण्याचं काम केलंय संजय नगर टीमनं. पंच षटकार आहे का? या षटकाराच्या साईनं संघ जाऊन पोहोचलाय. 25 धावा स्कॉट गाठवरती आपण पाहिल्या तर 25 धावा. इथं मात्र नक्कीच आपण पाहिला तर शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू मध्ये आपण पाहिलं तर विजय प्राप्त झालेली टीम संजय नगर टीम. या पुढील होणारा सामना आपण पाहतोय गोरकामत विपक्ष आपण पाहिले तर